रक्त पातळ करायचं इंजेक्शन किंवा अँजिओप्लास्टी लागली तर ती इमिजिएट करता येणं गरजेचं आहे, कारण की जे काही उपचार करायचे ते पहिल्या 3 ते 24 तासामध्ये करणं गरजेचं ठरतं. की जर हा हार्ट अटॅक आला नेमकं काय करावं, बरोबर काय करावं? हा, तर बेसिकली काय होतं की रात्री ऍसिडिटी वाढली आहे, जळकी वाढली आहे, बेचैन होत आहे, तर रुग्ण गच्चीवरती जातात आणि चालतात. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिले चालायला नको, पूर्णपणे विश्रांती घेणं गरजेचं. कपडे तुमचे सैल करा. तुमच्या घरात जर डिस्प्रिनची गोळी असेल तर पूर्ण डिस्प्रिनची गोळी द्या, 300 मिलीग्रॅमची, तुकड्या नको करायला. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की अशा अत्यवस्थ वेळी मदत मागणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आस्क फॉर हेल्प, आणि तिथंच आपली गफलत होते. आजही आपण जेव्हा तुमचं काही प्लॅनिंग करता, टॅक्स प्लॅनिंग, काही सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करता तुम्ही, पण हेल्थ प्लॅनिंग नावाचा प्रकारच आपल्याकडे नाही आहे. तर हेल्थ प्लॅनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या फिजिशियनचा किंवा कार्डिओलॉजिस्टचा नंबर तुम्ही ठरवा. त्याच पद्धतीने दुसरी गोष्ट म्हणजे एक चांगली ॲम्ब्युलन्स आपल्याकडे 10 ते 15 मिनिटात कशी पोचू शकते त्याचा नंबर आपल्याकडे ठेवा. कारण या अत्यवस्थ अवस्थेमध्ये तुम्ही रुग्णालयात पोहोचताना जर तुमचं हृदय बंद पडलं तर जर कार्डियाक ॲम्ब्युलन्स असेल तर एक शॉक देऊन चालू करता येऊ शकतं. फिजिशियनचा नंबर, कार्डिओलॉजिस्टचा नंबर, ॲम्ब्युलन्सचा नंबर, आणि याचा एक अभ्यास करा. तुम्ही जो काही तुमचा कम्युनिटी असेल, तुमचा मित्रपरिवार असेल किंवा तुमचं जे काही कार्यालय असेल त्यांचा कोणाचा तरी एक फिजिशियन कार्डिओलॉजिस्ट फिक्स करा तुम्ही, कारण की ते असणं फार गरजेचं आहे. कारण की ही जी लक्षणं आहेत ती जर वेळेत व्यवस्थित ओळखली नाही तर फार मोठे अपघात होतात आणि प्रॉब्लेम्स होतात. आणि चौथी गोष्ट आहे सॉर्बिट्रेट नावाची गोळी. ती जर गोळी घ्यायची असेल तर 5 मिलीग्रॅम घेऊ नका, त्याचे 4 तुकडे करा, त्याच्यातला एकच तुकडा जिभेखाली ठेवा आणि दर 3 मिनिटांनी किंवा 5 मिनिटांनी तुम्ही रिपीट करू शकता. तुमच्या घरात जर बीपी ॲपरेटस असेल तर ब्लड प्रेशर मोजा. आता ब्लड प्रेशर मोजणं पण चांगल्या पद्धतीने शिकून घेणं गरजेचं आहे, कारण की घराघरांमध्ये डायबिटीज, उच्च रक्तदाब असलेले पेशंट येतात. ब्लड प्रेशर कसं मोजायचं याचा यूट्यूबचा व्हिडिओ व्यवस्थित बघा, कप कसा लावायचा ते व्यवस्थित बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं बोललो मी, आस्क फॉर हेल्प. आणि जितकं म्हणजे जवळच्या हॉस्पिटलला जाऊ नका. ज्या ठिकाणी ICCU आणि कॅथलॅब उपलब्ध आहेत अशाच हॉस्पिटलमध्ये जा, कारण की हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रक्त पातळ करायचं इंजेक्शन किंवा अँजिओप्लास्टी लागली तर ती इमिजिएट करता येणं गरजेचं आहे, कारण की जे काही उपचार करायचे ते पहिल्या 3 ते 24 तासामध्ये करणं गरजेचं ठरतं.